वडेट्टीवारांच्या शहीद करकरेंबाबतच्या वक्तव्यावर बावनकुळेंचा घणाघात। अजमल कसाबची बाजू घेता थोडी तरी लाज बाळगा। बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। बारामतीमध्ये मतदानाआधी दोघांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय। 4 जूनला अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील। अजित पवारांच्या चॅलेंजवर सख्खे बंधू श्रीनिवास पवारांचा पलटवार। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी। माकपचे माजी आमदार जेपी गावित अपक्ष निवडणूक लढवणार। आज प्रचाराचा सुपर संडे। तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावणार। दोन्ही पवारांच्या बारामतीत सांगता सभा तर मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात रोड शो। सांगलीत काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझ्यासाठी काम करतात। विशाल पाटलांचा दावा तर विशाल पाटील भाजपची बी टीम। चंद्रहार पाटलांचा हल्लाबोल। फडणवीसांविरोधात मोठा कट रचल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप। ठाकरे गट आणि शरद पवार गट पक्षाकडे बोट। लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा। राधाकृष्ण विखे आणि डॉक्टर सुजय विखेंची खरगेंसोबत गुप्त बैठक। प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ। राहुल गांधींच्या भेटीनंतर नसीम खान यांचं पुन्हा स्टार प्रचारकांच्या यादीत नाव। नाराजी दूर झाल्यानंतर नसीम खान पुन्हा प्रचाराच्या मैदानात। पंढरपुरातील विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी आता 1 जून पर्यंत प्रतीक्षा। विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अद्यापही अपूर्ण। मे महिना अखेरपर्यंत केवळ मुखदर्शन। राज्यातील पाणीसाठा 28% खालावला। मराठवाड्यातील पाणीसाठा 12%वर तर अनेक धरणांमध्ये 0% पाणीसाठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।